कोकण आणि घाटमाथ्याच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। यामुळे या परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर उर्वरित कोकण नाशिकच्या घाटमाथ्यावर जोरदार सरी तसंच विजांसह पावसाची शक्यता आहे। या भागात येलो अलर्ट देण्यात आलाय। रत्नागिरीमध्ये पावसानं जोरदार कमबॅक केले। जिल्ह्यात रात्रभर पावसानं धुमाकूळ घातला। पहाटे देखील पावसाची रिपरिप सुरूच होती। लांजा, राजापूर, चिपळूण, देवरुख या जिल्ह्यातील अनेक भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत। पालघर जिल्ह्यातील धामणी धरण तब्बल 70 ते 87% भरले। धामणी धरणातून सध्या 750 क्युसेक वेगानं विद्युत निर्मितीसाठी पाणी सोडलं जाते। गेल्या काही दिवसांपासून पावसानं जोर धरला, त्यामुळे धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पातळी वाढली। यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले। तसंच धामणी धरणाची पाणी पातळी 112.75 मीटरवर पोहोचली। सातारा जिल्ह्यात जूनमध्ये दमदार पाऊस झालाय, त्यामुळे पश्चिम भागातील प्रमुख 6 प्रकल्पांमध्ये 81 टीएमसी अधिक पाणीसाठा निर्माण झालाय। बलकवडी वगळता इतर 5 धरणं 51 ते 73% भरली। आतापर्यंत जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातल्या पेरणीला फायदा झाला। तसंच छोटे पाणी प्रकल्पही ओसंडून वाहत आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।